तर विद्यार्थी मित्रो, प्रथम 12वी 11वी उत्तीर्ण होऊन 12वीत तुम्ही आले त्याबद्दल तुमचं अभिनंदन। 2019-20 हे शैक्षणिक वर्ष संपून 20 आणि 21 या शैक्षणिक नवीन वर्षात आपण सुरुवात केली। डिसेंबरपासून सगळ्या जगावर एक फार महासंकट आलेलं आहे, ते म्हणजे कोरोना व्हायरस। आणि या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्था बंद पडलेली आहे। मग विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं तर खरी, मग शासनाने ऑनलाईन शिक्षण देण्याची व्यवस्था चालू केली आहे। विद्यार्थी मित्रो, आज आपण 12वीच्या अर्थशास्त्राच्या अभ्यासक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत। 12वीच्या अर्थशास्त्राच्या अभ्यासाविषयी पहिल्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण प्रकरणावर एक साधक बाधक चर्चा केलेली आहे। आज आपण पहिल्या प्रकरणापासून सुरुवात करू। 12वीच्या अर्थशास्त्राच्या पहिल्या प्रकरणाचं नाव आहे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र। 12वीच्या अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे प्रामुख्याने दोन भाग, एक सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि दोन स्थूल अर्थशास्त्र। पण आज आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रो, आपल्या प्रकरणाचं नाव आहे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र। या प्रकरणात अध्यापनाचे मुद्दे, पहिला मुद्दा आहे प्रस्तावना, दुसरा आहे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल, तिसरा आहे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याख्या, चौथा आहे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती आणि पाचवा आहे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये। असे आपण आज पाचच मुद्दे अध्यापनासाठी घेतलेले आहेत। आता आपण प्रथम प्रस्तावना बघू। आणि कोणतेही प्रकरण चालू करायचं म्हणजे आपल्याला प्रथम त्याची प्रस्तावनेचा अभ्यास करावा लागतो। विद्यार्थी मित्रो, आधुनिक अर्थशास्त्राच्या मध्ये सूक्ष्म आणि स्थूल अशा दोन शाखा पडतात। सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला इंग्रजीत मॅक्रो असे म्हणतात। आता सूक्ष्म म्हणजे काय? तर सूक्ष्म म्हणजे लहानातला लहान कर, म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये लहानातल्या लहान घटकाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र। आणि सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये लहानातल्या लहान घटकाचा अभ्यास केला जातो, म्हणून याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र असे म्हणतात। विद्यार्थी मित्रो, रॅग्नर अँटन क्रिटिल फ्रिस 1815, 1895 ते 1973 हे नॉबचे अर्थमिती व अर्थशास्त्राचे तज्ज्ञ होते। त्यांना 1969 साली अर्थशास्त्रासाठी प्रथम नोबेल स्मृती पुरस्कार जॉन टिंबर्जन सोबत प्राप्त झाला। ते अर्थमिती शास्त्राचे जनक होते। अर्थमिती शास्त्रामध्ये गणितीय प्रारूपे व संख्याशास्त्रीय तंत्रे याचा वापर अर्थशास्त्रीय सामग्रीच्या आणि सिद्धांताच्या विश्लेषणासाठी करण्यात येतो। रॅग्नर फ्रिश यांनी अनेक अर्थशास्त्रीय संकल्पनाची सर्वप्रथम मांडणी केली। त्यांच्या व्यापार चक्रावरील लेखामध्ये सर्वप्रथम वैयक्तिक उद्योग व उत्पादकांच्या अभ्यासाला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हटले आहे। समग्र अर्थव्यवस्थेच्या अभ्यासाला स्थूल अर्थशास्त्र असे म्हटले आहे। तर विद्यार्थी मित्रो, की मायक्रो या शब्दाचा प्रथम वापर 1933 मध्ये ओस्लो विद्यापीठातील नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फ्रिश यांनी केला। प्रथम सूक्ष्म हा जो काय शब्द आला मॅक्रो या शब्दाचा ओस्लो विद्यापीठातील रॅग्नर फ्रिश यांनी प्रथम वापर केला।
आणि तेव्हापासून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची एक नवीन शाखा निर्माण झाली असं म्हणायला हरकत नाही. आता हे झालं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा शब्दाचा म्हणजे उत्पत्ती कशी झाली. आता सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल आपण बघू. सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण प्रथम विकसित केले असून हा एक पारंपरिक दृष्टिकोन आहे. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा जो काही दृष्टिकोन आहे तो काय आहे, पारंपरिक आहे. या विश्लेषण पद्धतीचा प्रारंभ सनातनवादी अर्थशास्त्रज्ञाच्या कालखंडात झालेला दिसतो. यात ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, JBS मिल इत्यादीचा समावेश होतो. नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक मार्शल यांनी सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण लोकप्रिय करण्याचे काम केले. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला लोकप्रिय करण्याचे काम कोणी केले? डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांनी केले. प्राध्यापक मार्शल यांच्या अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ 1890 मध्ये प्रकाशित झाला. इतर अर्थशास्त्रज्ञ जसे प्राध्यापक SP पिगू, प्राध्यापक JR हिग्स, प्राध्यापक सॅम्युएलसन, श्रीमती जॉन रॉबिन्सन इत्यादी शास्त्रज्ञांनी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विकासात मोलाचे योगदान घातले असं आपल्याला म्हणता येईल. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या उत्क्रांती अगोदर स्थूल अर्थशास्त्र हा दृष्टिकोन अस्तित्वात होता. 16व्या व 17व्या शतकात व्यापारवादी विचारवंतांनी, ज्याला आपण मर्कटिलिस्ट असं म्हणतो, राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या संकल्पनाचे विश्लेषण त्यांनी केले आहे. 18व्या शतकात निसर्गवादी विचारवंतांनी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या संकल्पनाचे विश्लेषण केलेले आहे. तसेच शासनाच्या शिफारशी केल्या व धोरणे सुचवली ती स्थूल अर्थशास्त्राच्या आधारावर होती. तसेच सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक ॲडम स्मिथ, प्राध्यापक रिकार्डो, प्राध्यापक JS मिल यांच्या सिद्धांतातही राष्ट्रीय उत्पन्न व राष्ट्रीय संपत्ती याची चर्चा केलेली आहे. परंतु त्याचे समग्रलक्षी विश्लेषण हे सूक्ष्मलक्षी विश्लेषणात मिसळून एकत्र केलेले दिसते. त्यांच्या सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषणाने 1930च्या जागतिक महामंदीपर्यंत अर्थशास्त्राच्या जगात त्यांनी राज्य केले. जागतिक महामंदीनंतर लॉर्ड मेनॉर्ड केन्स यांचे पैसा, व्याज व रोजगार विषयक सामान्य सिद्धांत हे प्रसिद्ध पुस्तक 1936 मध्ये प्रकाशित झाले. लॉर्ड केन्स यांनी आर्थिक समस्याचा अभ्यास समग्रलक्षी विश्लेषण पद्धतीने केला. त्यामुळे समग्रलक्षी दृष्टिकोनाच्या विकासाचे श्रेय लॉर्ड केन्स यांना दिले जाते. लॉर्ड केन्स यांच्या व्यतिरिक्त माल्थस, विक्सेल, वालारा, आयविंग फिशर इत्यादी अर्थशास्त्रज्ञ स्थूल अर्थशास्त्राच्या विकासात मोलाचे योगदान घातले. म्हणजे आपण इथं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल आणि स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल या दोन्हीचा थोडका धावता आढावा आपण घेतला. पण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या अगोदर स्थूल अर्थशास्त्राची वाटचाल सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. तर अशा प्रकारे आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल कशी झाली या दुसऱ्या मुद्द्याचा आपण इथं अभ्यास केला. आता क्रमांक 3, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याख्या. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र कशाला म्हणायचे, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय याचा आपल्याला अर्थ समजून घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रो, सूक्ष्म म्हणजे लहानात लहान. सूक्ष्म या शब्दाचा अर्थ लहानात लहान. मग आपल्याला सर्वसामान्य भाषेत जर म्हणायचं असेल तर असं म्हणता येईल की ज्या अर्थशास्त्रामध्ये लहानातल्या लहान घटकाचा अभ्यास करण्यात येतो त्या अर्थशास्त्राला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र असे म्हणतात. ही झाली आपली एक सर्वसाधारण ढोबळ व्याख्या. आपल्याला दुसरी व्याख्या बघूत आपण की मॉरिटॉप काय म्हणतात, अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी
पद्धतीने अध्ययन करणे म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी, सूक्ष्मदर्शी म्हणजे अतिशय बारकाईनं, अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी पद्धतीने अध्ययन करणे म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय. अशा प्रकारची दुसरी व्याख्या प्राध्यापक मॉरिस डॉब यांनी केलेली आहे. म्हणजे मॉरिस डॉब हे सूक्ष्मदर्शी अध्ययन करण्याच्या पद्धतीवर आपल्या व्याख्येमध्ये भर देतात. तिसरी व्याख्या आहे की जी आपण आता पाहणार आहोत. ए.पी. लर्नर सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहिले जाते. अर्थव्यवस्थेरूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजे व्यक्ती आणि कुटुंब उपभोक्त्याच्या रूपाने आणि व्यक्ती व उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने अर्थव्यवस्थेच्या संचलनात कशा प्रकारे भूमिका पार पाडतात हे अभ्यासनासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र या पेशीकडे जणू काही सूक्ष्मदर्शकातून पाहतो. म्हणजे आपण जर या व्याख्येचा जर थोडा खोलात जाऊन जर विचार केला तर ए.पी. लर्नर काय म्हणतात की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जो काय अभ्यास होतो हे अर्थशास्त्ररूपी जे काही पेशी असतात त्या पेशीचा खोलात जाऊन अभ्यास होतो असं त्यांना या संपूर्ण व्याख्येतून म्हणायचं आहे. अशी व्याख्या प्राध्यापक ए.पी. लर्नर यांनी केलेली आहे. तर आपण इथं 3 व्याख्या पाहिल्या. तर सगळ्यात सोपी जी व्याख्या आहे ती अशी आहे की ज्या अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील लहानातल्या लहान घटकाचा अभ्यास होतो त्याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र असे म्हणतात. ही व्याख्या लक्षात ठेवायला अतिशय सोपी आणि साधी आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर विद्यार्थी मित्रहो, हा झाला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा व्याख्या. आता आपण बघू सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती. आता व्याप्ती म्हणजे काय? व्याप्ती म्हणजे थोडक्यात विस्तार, अभ्यासाचा आवाका. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये जो काय अर्थशास्त्राचा अभ्यास केला जातो ती किती मोठ्या प्रमाणात केला जातो याला आपल्याला व्याप्ती असे म्हणता येईल. मग आपण व्याप्ती समजून घेऊ. तर या व्याप्तीमध्ये आपण कशा कशाचा अभ्यास होतो हे आपण बघू. त्यासाठी मी तुम्हाला एक तक्ता काढून देतो. एक तक्ता काढूत आणि तक्त्याच्या आधारे मग एक एक मुद्दा आपण क्लिअर करू. तर आपण एक आता तक्ता काढणार आहोत. तक्त्याचं नाव आहे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती. असा एक तक्ता आहे. पहिल्या प्रथम आपण या तक्त्याचे 3 भाग करू. वस्तूच्या किमती निश्चितीचे सिद्धांत, वस्तू किंमत निश्चितीचे सिद्धांत. दुसरा आहे उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. आणि तिसरा आहे आर्थिक कल्याण सिद्धांत. असे 3 भाग आहेत. वस्तू किंमत निश्चित सिद्धांतामध्येचे 2 भाग. त्याच्यामध्ये पहिला आहे मागणीचे विश्लेषण. आणि दुसरा आहे पुरवठ्याचे विश्लेषण.
त्याच्यानंतर उत्पादन घटकाच्या याच्यामध्ये 4 भाग आहेत. त्याच्यामध्ये पहिला खंड, वेतन, व्याज आणि चौथा आहे नफा. आर्थिक कल्याण सिद्धांताचे 4 भाग. पहिला आहे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. दुसरा आहे उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता. आणि तिसरा आहे एकूण आर्थिक कार्यक्षमता. आता सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती. व्याप्ती म्हणजे विस्तार, अभ्यासाचा आवाका. याचे पहिल्यांदा आपण 3 भाग केले. पहिला आहे वस्तू किंमत निश्चितीचे सिद्धांत. दुसरा आहे उत्पादन घटक किंमत निश्चितीचे सिद्धांत. आणि तिसरा आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. हे 3 भाग. त्याच्यानंतर आपण वस्तू किंमत निश्चितीच्या सिद्धांतामध्ये 2 भाग केले. मागणीचे विश्लेषण आणि पुरवठ्याचे विश्लेषण, हे 2. उत्पादन घटक किंमत निश्चितीच्या सिद्धांतामध्ये आपण 4 पाहणार आहोत. खंड, वेतन, व्याज आणि नफा. 4 घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतामध्ये परत आपण 3 भाग पाडले. पहिला आहे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. दुसरा आहे उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता. आणि तिसरा आहे एकूण आर्थिक कार्यक्षमता. ही झाली संपूर्ण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती. म्हणजे जेव्हा आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या व्याप्तीविषयी अभ्यास करतो तेव्हा एवढ्या घटकाचा समावेश त्याच्यामध्ये होतो. आता आपण एक घेऊ. पहिले घेऊ वस्तू किंमत निश्चितीचे सिद्धांत. वस्तू किंमत निश्चितीचे सिद्धांत. त्याच्यामध्ये मागणीचे विश्लेषण आणि पुरवठ्याचे विश्लेषण हे 2 घटक आहेत. आपण पहिलं पाहू मागणीचे विश्लेषण. मागणी हा जो काय घटक आहे, मागणी सिद्धांताचा अभ्यास हा वैयक्तिक पातळीवर करण्यात येतो. मागणीच्या विश्लेषणाचा अभ्यास हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये होतो. आता मागणीच्या सिद्धांताची व्याख्या काय? विशिष्ट परिस्थिती स्थिर असताना किंमत कमी झाली असता मागणी वाढते आणि किंमत वाढली असता मागणी कमी होते. आपण मागणी सिद्धांताचा अभ्यास हा करत असताना एक व्यक्ती गृहीत धरतो किंवा एखादा गट धरतो. म्हणजे मागणी सिद्धांताचा अभ्यास हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून वस्तू किंमत निश्चितीमध्ये पहिला आहे मागणीचे विश्लेषण. म्हणून मागणी विश्लेषणाचा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केला. दुसरा आहे पुरवठ्याचे विश्लेषण. याचा सुद्धा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आता पुरवठ्याची व्याख्या बघा. विशिष्ट परिस्थिती स्थिर असताना किंमत कमी झाली असता पुरवठा कमी होतो आणि किंमत वाढली असता पुरवठा वाढतो. हा पुरवठ्याचा सिद्धांताचा अभ्यास सुद्धा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्येच केला जातो. हे एक आहे दुसरी व्याप्ती. म्हणजे पहिला मुद्दा आपला इथं संपला. वस्तू किंमत निश्चितीच्या सिद्धांतामध्ये व्याप्तीमध्ये मागणीचे विश्लेषण आणि पुरवठ्याचे विश्लेषण अशा 2 घटकाचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. आता हे दुसरं उत्पादन घटकाची किंमत निश्चित. जेव्हा एखाद्या उत्पादकाला उत्पादन करावे लागते तेव्हा त्या उत्पादकाला उत्पादनाचे विविध घटक खरेदी करावे लागतात किंवा त्यांना मजुरी द्यावी लागते, वेतन द्यावे लागते. उत्पादनाचे प्रामुख्याने 4 घटक आहेत. भूमी, भांडवल, श्रम. याच्यापैकी खंड, भूमीच्या मालकाला खंड मिळतो. श्रमाच्या मालकाला वेतन किंवा श्रमाला वेतन मिळते.
भांडवलाला व्याज मिळते आणि संयोजकाला नफा मिळतो. मग उत्पादक काय करतो? उत्पादनाची प्रक्रिया चालू करण्यासाठी खंड, वेतन, व्याज आणि नफा या 4 रूपाने त्याला वेगवेगळ्या मालकाला आपली मोबदली द्यावी लागतात आणि ते घटक विकत घेऊन उत्पादनाची प्रक्रिया त्याला चालू करावी लागते. आता पहिला घटक घेऊत आपण वेतन. एखादा श्रमिक जर तुम्ही कामावर घेतला तर त्याला वेतन द्यावं लागते, त्याला मजुरी द्यावी लागते. मग याला वेतन किती द्यायचे? त्याला वेतन देऊन सुद्धा आपल्याला काही उरलं पाहिजे. या हिशोबाने आपल्याला वेतन हा जो घटक आहे तो सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या व्याप्तीमध्ये अभ्यासाला येतो. त्याच्यानंतर खंड. कोणतेही उत्पादन चालू करण्यासाठी तुम्हाला जमीन घ्यावी लागते किंवा एखादी इमारत घ्यावी लागते आणि इमारत किंवा जमीन मालकाला तुम्हाला खंड द्यावा लागतो. मग एखाद्या जमीन मालकाला किंवा इमारत मालकाला खंड किती द्यावा याचा सुद्धा अभ्यास आपल्याला सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राच्या सहाय्याने करता येईल. तिसरा घटक आहे व्याज. हे 2 घटक घेतल्यानंतर तिसरा आहे भांडवल. भांडवल म्हणजे पैसा. आपल्याला उत्पादनाची प्रक्रिया चालू करण्यासाठी कोणाकोणतरी स्वतःचे असतं तर स्वतःचे किंवा दुसऱ्याचे भांडवल घ्यावे लागते आणि ते भांडवल आपल्याला व्याजाने घ्यावं लागते. म्हणून भांडवल मालकाला आपल्याला काय द्यावे लागते? व्याज रूपाने त्याला मोबदला द्यावा लागतो. मग हे भांडवल मालकाला व्याज रूपाने किती मोबदला द्यावा याचा अभ्यास सुद्धा सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये येतो. आणि चौथा घटक आहे नफा. हे सगळे उत्पादनाचे घटक एकत्र करून उत्पादनाची प्रक्रिया चालू करतो, बाजारपेठेमध्ये माल पोहोचवितो आणि प्रत्येक ग्राहकाच्या हातात कसा जाईल याची तो काळजी घेतो. हा सर्व काम करून घेणारा जो असतो तो म्हणजे संयोजक. या संयोजकाला काय मिळतो? नफा मिळतो. मग त्याला ही सगळ्याची वाटणी केल्यानंतर त्याला सुद्धा नफा उरायला पाहिजे. मग आपल्याला ही नफा किती उरावा, कशा प्रकारे नफा उरल, कोणत्या घटकाला किती मजुरी द्यावी, कोणत्या घटकाला किती वेतन द्यावे याचा अभ्यास तो या सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राच्या सहाय्याने करतो आणि आपल्याला नफा उरण्याची तजवीज तो करतो. म्हणजे नफा हा जो काय घटक आहे संयोजकाचा चौथा, त्याचा सुद्धा अभ्यास सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तर अशा प्रकारे सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये उत्पादन घटकाच्या किंमत निश्चिती जे काही सिद्धांत आहेत या सिद्धांताचा अभ्यास सुद्धा सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये व्याप्तीमध्ये केला जातो. आता तिसरा घटक आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. की आजच्या या आधुनिक राजकीय व्यवस्थेमध्ये लोकशाही आहे, कल्याणकारी स्वरूपाची लोकशाही प्रत्येक देशाने स्वीकारली आहे आणि प्रत्येक देशाच्या सरकारने किंवा राज्य व्यवस्थांनी लोकांच्या आर्थिक कल्याणाकडे जास्तीत जास्त लक्ष दिलेलं आहे. कारण लोकशाहीचा आर्थिक कल्याण करणे हा एक गाभा आहे. म्हणून आर्थिक कल्याणाचा सिद्धांताचा अभ्यास सुद्धा या सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये येतो. याचे 3 भाग पाडले. पहिला आहे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. की देशामध्ये जे काही उत्पादन क्षेत्र आहे, शेती आहे, दळणवळण आहे, एज्युकेशन आहे, अभियांत्रिकी आहे, उद्योग आहेत, लहान उद्योग आहेत, मोठे उद्योग आहेत, असे विविध क्षेत्र देशामध्ये उत्पादन क्षेत्र असतात. मग या उत्पादन क्षेत्राची कार्यक्षमता कशी वाढेल? कारण उत्पादन क्षमताची कार्यक्षमता जेवढी जास्त तेवढा देशाचा विकास जास्त. म्हणून देशामध्ये जेवढे काही उत्पादन क्षेत्र आहेत, शेती आहे, दळणवळण आहे, ॲग्रिकल्चर आहे, विविध लहान मोठे उद्योग आहेत, यांची कार्यक्षमता कशी वाढेल, कशा प्रकारचे धोरण आखले म्हणजे यांची कार्यक्षमता वाढते, कशा प्रकारचे धोरण आखून याची अंमलबजावणी केली म्हणजे कार्यक्षमता वाढते, याचा अभ्यास सुद्धा सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये येतो. म्हणून उत्पादन क्षेत्रातील जी काय कार्यक्षमता आहे ती कशी वाढवायची याचे जे काही सिद्धांत आहेत या सिद्धांताचा अभ्यास सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये होतो. अशी एक आपल्याला व्याप्ती याच्यामध्ये सांगितली. आता आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतामध्ये दुसरी आहे उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता. की आपण जे काही उत्पादन करतो देशामध्ये कुठल्याही प्रकारच्या वस्तू असो, शेवटी उत्पादन कशासाठी करायचं? उपभोगासाठी. मग हे उपभोगाची कार्यक्षमता कशी वाढली पाहिजे, जास्तीत जास्त लोकांचा उपभोग कसा वाढला पाहिजे, जास्तीत जास्त लोकांनी उपभोगावर पैसा खर्च कसा केला पाहिजे, याची जी काही कार्यक्षमता आहे, या उपभोग क्षेत्रातली कार्यक्षमते संबंधित जे काही सिद्धांत आहे, जे काही बाबी आहे, जे काही धोरण आहे, याचा अभ्यास सुद्धा सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राच्या आर्थिक कल्याण सिद्धांताच्या व्याप्तीमध्ये होतो. तिसरा घटक आहे एकूण आर्थिक कार्यक्षमता.
आता हे झालं आपण दोन, उत्पादन क्षेत्रातली कार्यक्षमता आणि उपभोग क्षेत्रातली कार्यक्षमता. आता आपल्याला देशाच्या संपूर्ण जी काही अर्थव्यवस्था आहे त्या संपूर्ण अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता कशी वाढली पाहिजे आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विकास कसा झाला पाहिजे याचा सुद्धा अभ्यास आपल्याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये होतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ही सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती याच्यावर आपण चर्चा केली. तर परत एकदा मी सांगतो की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये वस्तू किंमत निश्चितीचे सिद्धांत, याच्यामध्ये दोन भाग, मागणीच्या विश्लेषणाचा अभ्यास, पुरवठ्याच्या विश्लेषणाचा अभ्यास, उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, याच्यामध्ये खंड, वेतन, व्याज आणि नफा याचा अभ्यास, आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतामध्ये तीन घटक, उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमतेचे काही सिद्धांत आहे त्याचा अभ्यास, उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमतेच्या सिद्धांताचा अभ्यास आणि एकूण आर्थिक कार्यक्षमतेच्या सिद्धांताचा अभ्यास, या सगळ्याचा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये केला जातो. एवढी आपल्याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती सांगता येईल. म्हणजे यावरून असं दिसते की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती किती मोठी आहे हे आपल्याला टाळून चालणार नाही. विद्यार्थी मित्र, अशा प्रकारे ही तीन आज आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती पाहिली. आता पुढे बघूत आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. ही सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये काय आहेत आपण लिहू. तर विद्यार्थी मित्रो, आता आपण पाहणार आहोत पेन चालत नसल्यामुळे फिकट म्हटलं
सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची काही खास अशी वैशिष्ट्ये आहे, एक एक आता आपण अभ्यासू. पहिलं वैशिष्ट्य आहे वैयक्तिक आर्थिक घटक. दुसरा आहे किंमत सिद्धांत. तिसरा घटक आहे आंशिक समतोल. चौथा आहे गृहीतावर आधारित. पाचवा आहे विभाजन पद्धत. सहावा आहे सीमांत तत्वाचा वापर. आणि सातवा आहे बाजार रचनेचे विश्लेषण. आणि आठवा आहे मर्यादित व्याप्ती. अशा 8 घटक आपण बघू. तर पहिला घेऊत आपण वैयक्तिक आर्थिक घटक. की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याख्याच आहे की ज्या अर्थशास्त्रामध्ये लहानातल्या लहान घटकाचा अभ्यास केला जातो त्याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र असे म्हणतात. किंवा ज्या अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक पातळीवर आर्थिक घटकाचा अभ्यास केला जातो त्याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र असे म्हणतात. अशी आपण व्याख्या पाहिली. तर विद्यार्थी मित्र, वैयक्तिक आर्थिक घटक की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये जेव्हा आपण एखाद्या आर्थिक प्रश्नाचा अभ्यास करतो तेव्हा आपण तो अभ्यास करत असताना वैयक्तिक आर्थिक घटक अभ्यासात घेतो. देश पातळीवर किंवा राष्ट्रीय पातळीवर किंवा सामाजिक पातळीवर आपण एकही आर्थिक घटक अभ्यासाला घेत नाही. समजा मागणीचा अभ्यास करायचा, एका व्यक्तीच्या मागणीचा अभ्यास आपण करतो. एक उदाहरण देतो की एखाद्या जंगलामध्ये असंख्य झाडं आहेत आणि असंख्य झाडापैकी काही झाडं सुकायला सुरुवात झाली. मग सुकायला सुरुवात झाल्यानंतर आपल्याला अभ्यास करायचा की जंगलातील असंख्य झाडापैकी काही झाडे का सुकतात. मग आपण काय पूर्ण झाडं उपटून बघायचे का? नाही. त्याच्यावेळी काय करायचं, आपण 1-2 झाडच उपटायची पूर्ण आणि त्याचा अभ्यास करायचा की जंगलातली झाडं का सुकायची. म्हणजे आपण पूर्ण जंगल जरी सुकत असलं तरी त्याच्यातला एकच आपण घटक घेतला, 1 किंवा 2 झाडं आपण अभ्यासाला घेतली आणि त्याहून जे निष्कर्ष काढले ते निष्कर्ष आपण जंगलातील सर्व झाडांना लागू केले. म्हणजे अशा प्रकारे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. वैयक्तिक पातळीवर जे काही आर्थिक प्रश्न असतात, मागणीचा सिद्धांत असेल, पुरवठ्याचा सिद्धांत असेल, मागणीच्या लवचिकतेची संकल्पना असेल, असे जे काही वैयक्तिक आर्थिक प्रश्न असतात या सर्व आर्थिक प्रश्नाचा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. हे एक सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं खास असं काय आहे, पहिलं वैशिष्ट्य. आता दुसरं वैशिष्ट्य आहे किंमत सिद्धांत. की आपण पाहिलं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये खंड, मजुरी, वेतन, व्याज हे कसं ठरते हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या माध्यमातून ठरवलं जाते. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये किंमत निश्चितीच्या सिद्धांतामध्ये अभ्यास केला जातो. भूमी मालकाला खंड किती द्यावा, मजुराला मजुरी किती द्यावी, भांडवलाला व्याज किती द्यावं, संयोजकाला नफा किती मिळावा, याचे जे काही सिद्धांत आहेत, थोडक्यात किंमत निश्चितीचे सिद्धांत किंवा एखाद्या वस्तूची किंमत किती ठरवावी, हा जो काही किंमत निश्चितीचा सिद्धांत आहे या किंमत निश्चितीच्या सिद्धांताचा सुद्धा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे हे किंमत निश्चितीचे सिद्धांत हे खास असे एक वैशिष्ट्य. तिसरं वैशिष्ट्य आंशिक समतोल. समतोल अर्थशास्त्रामध्ये समतोलाचे 2 प्रकार आहेत, एक सामान्य समतोल आणि दुसरा आंशिक समतोल. तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये जे काही आर्थिक प्रश्नाचा अभ्यास केला जातो ते आंशिक समतोलातून केला जातो. सामान्य समतोलाचा अभ्यास तिथे केला जात नाही. सामान्य समतोलाचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. पण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं तिसरं वैशिष्ट्य आहे आंशिक समतोलाचा अभ्यास. चौथा आहे गृहीतावर आधारित. अर्थशास्त्र म्हणजे गृहीतावरच आधारित आहे. अर्थशास्त्राचा एखादा सिद्धांत जर खरा ठरायचा असेल तर गृहीत पाहिजे आणि ते गृहीत जर सत्य ठरली असतील, खरी ठरली असतील तरच अर्थशास्त्राचा सिद्धांत खरा ठरतो, अन्यथा खरा ठरत नाही. पण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र सुद्धा अशा विविध गृहीतावर आधारित आहे. मागणीचा सिद्धांत घ्या, पुरवठ्याचा सिद्धांत घ्या, मागणीच्या लवचिकतेची संकल्पना घ्या, सीमांत उपयोगितेचा सिद्धांत घ्या, हे सगळे जे काही सिद्धांत आहेत ते गृहीतावर आधारित आहे. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं चौथं वैशिष्ट्य आहे की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे आणि गृहीतावर आधारित आहे. 5वं वैशिष्ट्य आहे विभाजन पद्धत. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये एखाद्या आर्थिक प्रश्नाचा अभ्यास करत असताना विभाजन पद्धत वापरतात. म्हणजे प्रत्येक घटक प्रत्येक घटकापासून वेगळा करतात आणि वेगळा करून अभ्यास करतात. हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये होतो. स्थूल अर्थशास्त्रामध्ये असं होत नाही. स्थूल अर्थशास्त्रामध्ये सगळे घटक एकत्र करतात आणि एकत्र करून अभ्यास करतात. स्थूल अर्थशास्त्रामध्ये सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या विरुद्ध आहे. पण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये एखादा घटक वेगळा करतात आणि वेगळा करून त्या घटकाचा फुलात फुल जाऊन अभ्यास करतात.
म्हणून सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राचं 5वं वैशिष्ट्य आहे विभाजन पद्धतीचा वापर. 6वं वैशिष्ट्य आहे सीमांत तत्वाचा वापर. की सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये सीमांत म्हणजे शेवटचं की सीमांत तत्वाचा वापर होतो, हे एक वैशिष्ट्य आहे. आणि 7वं आहे बाजार रचनेचे विश्लेषण. सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये आधुनिक अर्थव्यवस्थेत बाजार व्यवस्थेचे विश्लेषण कसे होते, बाजार व्यवस्थेमध्ये एखाद्या वस्तूची आपोआप किंमत कशी ठरली जाते, ह्या ज्या काही सगळ्या बाबीचा अभ्यास आहे, हा जो अभ्यास सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जातो तो 7वं वैशिष्ट्य आहे बाजार रचनेच्या विश्लेषणाचा अभ्यास. आणि शेवटचा आहे मर्यादित व्याप्ती. सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राच्या अभ्यासाची व्याप्ती ही मर्यादित आहे. म्हणजे जो घटक आपण अभ्यासाला घेतला त्या घटकापुरतीच त्याची व्याप्ती मर्यादित असते. सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राचा अभ्यास ज्या घटकासाठी घेतला त्याच घटकाला त्याचे निष्कर्ष आणि शिफारशी लागू होतात. दुसऱ्या बाबीला किंवा दुसऱ्या घटकाला किंवा दुसऱ्या व्यवस्थेला ती लागू होत नाही. सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राची काय अभ्यासाची व्याप्ती आहे ती कशी आहे, मर्यादित आहे. विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारे सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राची व्याप्ती, आपल्या सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आज आपण इथं अभ्यासलेली आहे. विद्यार्थी मित्रो, आज आपण सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राची पूर्ण अभ्यास केला. त्यामध्ये आपण काय पाहिलं मी एकदा उजळणी करतो. पहिलं पाहिलं आपण सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राची प्रस्तावना, त्याच्यानंतर सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राच्या शब्दाची उत्पत्ती कशी झाली, त्याच्यानंतर सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राच्या शब्दाचा प्रथम वापर कोण केला, त्याच्यानंतर पाहिलं आपण सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल, त्याच्यानंतर पाहिलं आपण सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राच्या व्याख्या, त्याच्यानंतर पाहिलं आपण सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राच्या अभ्यासाची व्याप्ती, आणि त्याच्यानंतर पाहिलं आपण सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. अशा 4, 5 ते 6 भागाचा आज आपण अभ्यास केला. विद्यार्थी मित्रो, इथं आपण सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राचा जो काय पहिल्या प्रकरणातला जो काय भाग आहे तो भाग इथं आपण संपलेला आहे. पुढच्या व्हिडिओला किंवा उद्याच्या तासिकेला आपण सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राचे स्थूल अर्थशास्त्राच्या असाच अभ्यास आपण करणार आहोत. तर जर काही याच्यात अडचण असली तर मला तुम्ही विचारा, उद्याच्या व्हिडिओमध्ये मला विचारा, मी तुम्हाला सांगतो. समजलं नसेल तर नोट करून ठेवा. की अशा प्रकारे आजचा हे आपला भाग असा सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राचा इथं संपतो. झाली की नाही मग रिकॉर्डिंग?